दक्षिण सोलापूर तालुक्यात एम.के. फाउंडेशनचे संस्थापक जनसामान्यांमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली वेगळा ठसा उमटवून जनसेवक ही पदवी मिळवणारे महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत गुरुवारी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी महादेव कोगनुरे यांच्या घरी जाऊन भेट घेऊन गुप्त बैठक पार पडल्याचे सांगण्यात आले। नंतर लगेच बुधवारी नेमकं काय झालं की महादेव कोगनुरे यांनी आपली राजकीय भूमिका जाहीर करत आपल्या हातामध्ये काँग्रेसचा झेंडा घेणार म्हणाले। काही दिवसांपूर्वीच भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि सोलापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील महादेव कोगनुरे यांची भेट घेतली होती। या सर्व घडामोडी पाहता महादेव कोगनुरे हे कुठली भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते। अखेर महादेव कोगनुरे काँग्रेसवासी झाले। जनसामान्यांमध्ये विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये महादेव कोगनुरे यांनी विविध सामाजिक उपक्रमाने जनसामान्यांच्या मनामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले होते। जळीतग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत, सागर सिमेंटच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, तसेच आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या कुटुंबांना संसार उभे करण्यासाठी आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी महादेव कोगनुरे यांचा नेहमीच पुढाकार असतो। जनसामान्यांमध्ये त्यांची जनसेवक अशी ओळख निर्माण झाली आहे। परंतु जनसेवेचे काम करत असताना कुठल्याही पक्षाशी बांधिलकी महादेव कोगनुरे यांना नव्हतं। कोगनुरे हे विद्यमान खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांचे कट्टर समर्थक आणि भक्त होते। परंतु डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीस आशीर्वादच दिले नाहीत, केवळ त्यांचा त्यांनी वापर करून घेतला, म्हणून त्यांना ही भूमिका घ्यावी लागलं असे सर्वत्र बोलले जात आहे। नुकतेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात आले असता यावेळी महादेव कोगनुरे यांनी त्यांची भेट घेतली। यावेळेस महादेव कोगनुरे हे भाजपामध्ये प्रवेश करतील असे वाटत होते, परंतु या भेटीदरम्यान काय घडलं हे माहीत नाही। अखेर महादेव कोगनुरे हे काँग्रेसवासी झाले। परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना कुठल्याही पक्षाशी कोगनुरे यांनी बांधिलकी न राहता सामाजिक कार्यातच काम करणे गरजेचे होते असे सर्वसामान्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांचे मत आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महादेव कोगनुरे यांच्या अपेक्षा निश्चित पूर्ण होतील अशी ग्वाही दिली असल्याचे समजते। गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पाठीशी खंबीर उभे होते, परंतु अचानकच ते काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निघत असल्याचे देखील बोलले जात आहे। त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने समर्थकांना मात्र आश्चर्याचा धक्का बसलाय। महादेव कोगनुरे हे आता काँग्रेसवासी झाले आहेत। पक्षप्रवेशानंतर काँग्रेसकडून कुठली जबाबदारी कोगनुरे यांच्यावर सोपविण्यात येणार आहे ते पण पाहावेच लागणार आहे। परंतु सर्वसामान्य कोगनुरे समर्थक कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षप्रवेशाने नाराजी असल्याचे समोर येत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये अनेक काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत। महादेव कोगनुरे यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी काँग्रेसकडून चॉकलेट तर दिला गेला नाही ना, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत। आता महादेव यांची नवीन राजकीय इनिंगला सुरुवात झाली आहे। महादेवाच्या जेवणाच्या पंगतीला 60 तर प्रत्यक्षात जनाधार 8 अशी परिस्थिती आहे। लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी कोगनुरे हे काँग्रेसला कितपत फायदेशीर ठरतील आता येणारा काळच सांगेल। काँग्रेसला महादेव पावणार का